सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे। आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे। आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, मी मेळाव्यात जे बोललो होतो, काही जणांनी मला सांगितले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार। तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे। कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्यात। आता येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे। टाकलाय ना? आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान। स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री। आज तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोलले। त्याच्या बॅनरनंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिनदेसेनेत प्रवेश केलाय की काय सांगता येत नाही। ही अशी सगळी गुटेक चाललेली आहे। यांना स्वतःची जाहिरात पाहिजे, स्वतःची पोस्टर, बॅनर, ही एक आता काय वेळ लागलेलं आहे ना, वेळ स्वतःच्या प्रसिद्धीचं। शेतकरी तिकडे आक्रोश करतोय, त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज। उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे, मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे। पण एक वेळ लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीचं। अरे कामं केली तर गरज लागत नाही, लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला साथ देतात आणि तुमचं कौतुक करतात, पण ती राहिलेली नाही। म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची असो। आज मला बरं वाटतं की या सगळ्या परिसरातले लोक, विजय, तुम्ही, अल्पेश, तुम्ही सगळेजण, आणखी बाकीचे घेत बसत नाही, सगळे शिवसैनिकच आहेत। तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे देतात, तुमचा अभिमान मला आहे। असेच काम करत राहा। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद।